आज खरं म्हणजे पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ज्याचं निमित्त साधून आपण संपूर्ण नाशिक शहर स्वच्छ करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केलेली. आपण बघतायत हजारो कार्यकर्ते, व्हॉलेंटियर्स आज या ठिकाणी नाशिक शहराच्या, विशेष करून नंदिनी नदी जी आमची, तिच्या स्वच्छतेसाठी, तिला निर्मल करण्यासाठी, तिला पवित्र करण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण बघाल 10, 12, 15 हजार व्हॉलेंटियर्स हे आपल्याला त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये उतरलेले दिसतील. सगळ्या मशिनरी आलेल्या आहेत, सगळे व्हॉलेंटियर्स तयार आहेत, सगळं साहित्य तयार आहे आणि सगळा हा कचरा भरून, तनोगंटी कचरा भरून आम्ही बाहेर काढणार आहोत आणि नंदिनी नदी जी आहे आमची, तिला आम्ही आता स्वच्छ पवित्र करणार आहोत, निर्मल करणार आहोत. आणि त्याचबरोबर गोदावरी नदी आमची, कारण ह्या नदी तिकडे जाऊन मिळतात, त्यामुळे ती प्रदूषित होते. आणि म्हणून गोदावरी माता जी आमची, ज्या नाशिक शहराचं महत्व आहे, या धार्मिक स्थळाचं महत्व आहे, तिला सुद्धा आम्ही आता अतिशय निर्मल स्वच्छ करणार आहोत. गोकुळ गीतेंचा युतीसाठी आमचा प्रयत्न तोच आहे, कुठे बंडखोरी होणार नाही. आम्ही सगळे महायुती होऊन एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल. भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, जी सुमित्रा पवारांची राज्य समिती जागा रिकामी होणार आहे, त्यासाठी दावेदारी करते अशा पद्धतीने सूत्रांकडून माहिती समोर. ठीक आहे, असेल मला काही माहिती त्या बाबतीमध्ये. ठीक आहे, कोणाची इच्छा असू शकते. जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक. ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल. असं ठरलंय भाऊ, कारण गणेश गीतेंनी माघार घेतली, मात्र प्रसाद हिरे हे रिंगणात आहे. बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे. कारण काल सकाळपासून 3 ऑटोचिबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता. गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर 3 ऑटोचिबल झाले. 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला. मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते. आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी. आपण 17 पैकी 6 गोकुळ गीते माघार त्यांची झालेली नाहीये. उदय सामंत आज नाशिकमध्ये आहेत, आपण देखील आहात. काय नेमकं कशा पद्धतीने मनधरणी केली? आधी या कामाला प्रायोरिटी आहे, त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे. त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी. जाहीर परिषदेमध्ये भाजपमधून बंडखोरी केली.